बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर शिवरस्ता वाकरी इसुबावी परिसरातील पिण्याच्या पाण्याचे 35 किलोमीटर पाईपलाईन व भूमिपूजन उद्घाटन माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते शुभ संपन्न झाले। पंढरपूर शिवरस्ता वाकरी इसुबावी परिसरातील पिण्याच्या पाण्याचे 35 किमी पाईपलाईन भूमिपूजन व उद्घाटन माजी आमदार प्रशांत परिचारक विधान परिषद सदस्य यांच्या हस्ते संपन्न झाले। पंढरपूर शहरातील अनेक रस्त्याचे कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत व पाईपलाईनचेही पाण्याचे टाकीचे कामही मोठ्या प्रमाणात इसुबावी व अन्य परिसरात चालू आहे। परिसरातील नागरिकांना पंढरपूर शहरातील व इसुबावी परिसरातील नागरिकांना उत्तम सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहेत, आम्ही तयार आहोत। यावेळी कार्यक्रमाला गणेशभाऊ आदटराव, उपनगराध्यक्ष विशाल मलपे, माजी नगरसेवक बालाजी मलपे, सतीश शिंदे, सिकंदर ढवळे, अजित कंडरे तसेच इसुबावी परिसरातील नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थित होते। लोकांनी सांगितलं की 2018-19 दरम्यान जेव्हा वाल्मिक नगर या परिसरामध्ये गणपतीच्या आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं आल्यानंतर तिथल्या नागरिकांनी या ठिकाणी रस्ता नकाशावरती आहे परंतु जागेवरती नाही अशा पद्धतीची अडचण सांगितली होती। त्याचाच पाठपुरावा 4-5 वर्ष आपण करतोय। सगळ्यांना माहिती आहे की वाकरी आणि पूर्वीच्या इसुबावी ग्रामपंचायत त्याला लागून वाकरी ग्रामपंचायत आणि नंतर मग पंढरपूर नगरपालिकेची हद्द होती। त्या काळामध्ये काही प्रॉपर्टी तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी घेतल्या, प्लॉटिंग पाडलं, कुणी घरं बांधली। तेव्हा काय आता सारखी टेक्नॉलॉजी जीपीएस नव्हती किंवा कुठं ह्याच्यावरून काही काढता येत नव्हतं। त्यामुळे शेतकरी दाखवल ते हद्द, शेतकरी दाखवल ते बांध अशा पद्धतीचं तेव्हा पूर्वीचं काम। आणि जेव्हा ह्याच्या खोलात गेल्यानंतर लक्षात आलं की वाकरीच्या बाजूला घेतलेल्या लोकांनी ज्या प्लॉटिंग होत्या, जमिनी होत्या, ते सगळे प्लॉट पंढरपूर हद्दीमध्ये सरकले। बरोबर आहे। इकडे शहराची हद्द मला आठवते की जवळजवळ 80 किंवा 85च्या आसपास इसुबावी शहरात समावेश झाला पंढरपूर शहरामध्ये। इकडची लेआउट काउंटप्रमाणे होते, पलीकडची लेआउट काउंट नव्हते। मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं मोठा प्रश्न होता। इतर आपले विजय शहर आहे त्यांची जमीन होती, सगळ्याचं म्हणणं होती की तेही रस्ता दिला पाहिजे। नागरिक म्हणाले की आम्ही इथं राहतो, आम्हाला रस्ता द्या, कुठून द्यायचा आम्हाला सांगू।
आणि शेजाऱ्यांचं म्हणणं होतं की तुम्हाला रस्ता पाहिजे तर माझ्या जमिनीत नाही, आकाशात कुठं रस्ता आहे हुडकून काढा, माझी जेवढं जाईल तेवढी घ्या. म्हणजे दोघांच्याही भूमिका दोघांच्या ठिकाणी योग्य होत्या. अशा परिस्थितीमध्ये काय करायचं नगरपालिकेपुढे खूप मोठा प्रश्न होता. आणि इकडची प्रॉपर्टी पंढरपूर शहरातली ती नियमाप्रमाणे लेआउट केलेली आहे, टॉप लाईनची मंजुरी आहे, त्यामुळे त्यांची प्रॉपर्टी घेता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये मग अनेक बंगले पण रस्त्याच्या मध्ये आले होते. त्यामुळे तो रस्ता 18 मीटरनं करायचा म्हणला तर बंगले काढायला लागत होते. अशा वेळेस मग राज्य शासनाला आपण या ठिकाणी विनंती केली त्या काळात. आणि मग सगळीच जागा आपण ही घ्यायची अशा पद्धतीचा प्रस्ताव केल्यानंतर बरेच कोर्ट कचेऱ्या झाल्या. आणि जागा मालकालाही वाटत होती की माझी जागा आहे त्याचं मला योग्य मोबदला मिळाला पाहिजे. आणि त्यातून मग नगरपालिकेला राज्य शासनाने मदत केली आणि अंदाजे माझ्या माहितीप्रमाणे 12 कोटी रुपयापेक्षा अधिकची रक्कम या सगळ्या प्रॉपर्टीसाठी नगरपालिकेने मोजली. शासनाने दिले पैसे आणि ही जागा नगरपालिकेच्या नावावरती आपण करून घेतली. आता हा सगळा रस्ता माझ्या माहितीप्रमाणे पहिला 500 मीटर आहे तो बऱ्यापैकी नगरपालिकेच्याच जागेमधून थोडाबहुत असेल वापरीचा काही असेल पण हा केला. ठीक आहे, शेवट कोड झालाय, रस्ता लोकांची मागणी होती, त्याला पैसे नव्हते म्हणून आपण आता हा डीपीडीसी मधनं मला जो फंड आला होता त्या फंडातूनच रस्त्याकरता मी पैसे दिले होते. त्यातून आता 550 मीटरचा पहिला रस्ता या ठिकाणी चालू होते. निश्चितपणे आनंद आहे की 5 वर्ष गेली परंतु इथल्या लोकांना जी कमिटमेंट आपण केली होती की तुम्हाला रस्त्यासाठी मार्ग काढू, या ठिकाणी आपण रस्ता सुरू करतोय. निश्चितपणे त्याचा आम्हाला सगळ्याला आपल्यालाही आनंद आहे, मलाही आनंद आहे. दुसरं म्हणजे पाण्याच्या पाईपलाईनचाही विषय आपल्याला माहिती आहे की पूर्वी एक टाकी आपण पलीकडच्या बाजूला बांधली. माझ्या माहितीप्रमाणे 2014-15 असेल अगोदर जेव्हा बांधली त्यावेळेस एवढा परिसर वाढलेला नव्हता. एका टाकीवरूनच मग दोन्ही भागाला परिसर वाढला नव्हता. परंतु गेल्या 8-10 वर्षामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये इकडं लोकसंख्या वाढते. अगदी वाकरीपर्यंत या ठिकाणी पूर्णपणे हा भाग उपनगराचा होत चाललेला आहे. जवळजवळ जाता येता सहज रस्ते मजबूत असतो तर आधी शाखेपासून निघाल्यानंतर इकडे ह्याच्या शेवटच्या ह्याच्यापर्यंत जवळजवळ 15-16 रस्ते या रस्त्याला मिळत आहेत. म्हणजे एवढ्या वसाहती या परिसरामध्ये अगदी शेवटच्या आपल्या रस्त्यापर्यंत आता होत घातलेले आहे. अशा वेळेस पाण्याचं नियोजन करत असताना पाणी कमी पडायचं म्हणून तिकडची टाकीवरती दोन्ही भाग आपण घेत होतो. आता पूर्णपणे वेगळी टाकी या परिसराकरता नगरपालिकेनं 8-10 वर्षापूर्वी आपण निर्णय घेतला. टाकी झाली परंतु पाईपलाईन नव्हती म्हणून परत जेव्हा 4था टप्पा पाण्याच्या योजनेचा झाला 100 कोटी रुपयाचा, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात 35 किलोमीटर एवढ्या लांबीच्या सगळ्या पाईपलाईन उजव्या आणि डावी बाजू उजवाई वाकडी रस्त्याची त्या दोन्ही भागामध्ये टाकण्याचं काम या ठिकाणी बऱ्यापैकी पूर्ण झाले. आज त्याचंही आपण इथं चावी फिरवून पाहण्यास सुरुवात केलेला आहे. भविष्य काळामध्ये आताच सांगितलं जसं की 24/7 पाणी खरंमध्ये देऊ शकतो अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्याकरता सगळ्या नागरिकांनी सुद्धा सहकार्य करण्याची गरज आहे.